भरला
नाचे टाड़ी पिटी नाचे टाड़ी पिटी नाचे टाड़ी पिटी नाचे टाड़ी पिटी अंग धरनी लूटी प्रेम अंग धरनी लूटी प्रेम अंग धरनी लूटी प्रेम अंग धरनी लूटी प्रेम धरनी लोटी नाचे टाड़ी पिटी नाचे टाड़ी पिटी नाचे टाड़ी पिटी नाचे
संगीत विशारद अशोकजी महाराज, तसेच भगवत संगीत विशारद गोकुळ महाराज. पुढे या, पुढे या, थोडं पुढे या. इकडे या, अलीकडून एक जण पलीकडे. अशोक या, या. हॅलो.
धन्यवाद. परमार्थ प्रेमी प्रिय बंधू आणि भगिनींनो, घेतलेलं रूपक सर्वांना माझ्या माग म्हणावयाचं आहे. नाचे टाळी पिटी, नाचे टाळी पिटी, नाचे टाळी पिटी, नाचे टाळी पिटी, प्रेमे अंग धरणी लोटी, प्रेमे अंग धरणी लोटी, प्रेमे अंग धरणी लोटी. प्रेमे अंग धरणी लोटी. माझे सखे ते सज्जन, माझे सखे ते सज्जन, माझे सखे ते सज्जन, माझे सखे ते सज्जन, थोडे भाविक हरिजन, थोडे भाविक हरिजन, थोडे भाविक हरिजन, थोडे भाविक हरिजन, न धरिते लाज, धरिते लाज, न धरिते लाज, धरिते लाज, नाही जना सवी काज, नाही जना सवे काज, नाही जना सवी काज. नाही जना सवे काज. माझे सखे ते सज्जन, माझे सखे ते सज्जन, माझे सखे ते सज्जन, माझे सखे ते सज्जन, थोडे भाविक हरिजन, थोडे भाविक हरिजन, थोडे भाविक हरिजन. थोडे भाविक हरिजन. तुका म्हणे दाटे, तुका म्हणे नाचे, तुका म्हणे दाटे, तुका म्हणे नाचे, कंठ जड नेत्री लोटे, कंठ जड लोटे, कंठे जड नेत्री लोटे. कंठी जड लोटे. माझे सखे ते सज्जन, माझे सखे ते सज्जन, माझे सखे ते सज्जन, माझे सखे ते सज्जन, थोडे भाविक हरिजन, थोडे भाविक हरिजन, थोडे भाविक हरिजन. थोडे भाविक हरिजन. पांडुरंग करू कथा, पांडुरंग करू कथा. दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिगुण पावनी अध्यत्रे जननी देवाची या जगत उद्धारा लागी धरीला अवतार निरलीला परिवार सिद्धाईचा. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदे साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं
घोटी क्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविन्दान् वरिष्ठं सद्गुरु समर्थ संत श्रीपाद भगवान की जय संत समर्थ रामदास भगवान की जय ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दास अवतारी जोजी जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन आता राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फुग देऊ फाटे विठ्ठल कुंडली कवर साधू संत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका विठाला थोड्या वेळामध्ये आपणाला बरंच असं काही ऐकायचं आहे आणि मला देखील सांगायचं आहे. वैरागड तीर्थक्षेत्र परमपूज्य आदरणीय विश्वमाता बहिणाबाई पाठक या विश्वमातेची ही जन्मभूमी या पंचक्रोशीमध्ये या वैरागड पंचक्रोशीमध्ये जनार्दन स्वामी महाराज या योग पुरुषांची तपभूमी याच परिसरामध्ये विश्वमाता जगदंबा आई भवानींची तपोभूमी लासूर याच तीर्थक्षेत्रामध्ये कर्मभूमी धर्म प्रसारणाच्या माध्यमातून मारुती महाराज दंदाले आणि या दंदाले महाराजांच्या द्वितीय पुण्य स्मरणार्थाच्या निमित्ताने हा तुडुंब जमलेला जनसमुदाय दंदाले महाराजांचा हा भक्त परिवार सर्व नामधारकांचा हा जमलेला पवित्र मेळा बोलता बोलता कालचा दिवस निघून गेला. आजचा हा दुसरा दिवस उजाडला. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अगदी आनंदात आणि आता या ठिकाणी सांगतेचं म्हणजे कार्याच्या माध्यमातलं हे शेवटचे कीर्तन. सायंकाळी या जागेवर कीर्तन होणार नाही. विठ्ठल याच परिसरामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं गाव पवित्र ते गुड पावन थोड्या वेळामध्ये आपलं कीर्तन लेट सुरू झालेलं आहे. बरंच असं काही ऐकायचं आहे, बरंच असं काही मला सांगायचं पण आहे. अगदी लवकर कीर्तन कळायला, कीर्तन उमजायला, कीर्तन समजायला किलोभर मेंदू असावा लागतो मित्र. माशीच्या पाया एवढा जरी मेंदू कमी असेल, कोणी असू द्या कीर्तन कळत नाही. विठ्ठल नाहीतर
ज्ञानोबारायांच्या काळापासून तर आज तगायत आणि पुढे देखील लोक ऐकत आले, आजही ऐकतात, पुढेही ऐकतील. माणसं फक्त ऐकतात, ऐकत नाही. हे मोठं हिंदुस्थान देशाचं दुर्दैव. विठाला या जगाच्या पाठीवर ऐकणारी माणसं नाहीतच का? सगळेच माणसं फक्त ऐकतात का? तुम बघते रहो हम सुनते रहेंगे. या हिंदुस्थान देशामध्ये महाराज ऐकत कोणीच नाहीत का? ऐकतात देखील. बोटावर मोजे एवढी माणसं ऐकतात. सगळे ऐकत नाही, फक्त ऐकतात. कीर्तनापुरतं स्मशान वैराग्य. विठाला द्वारकेचे राणे पांडवा काही बघायला येतात, काही ऐकायला येतात. आपल्या पुढं पत्तरवाडी ठेवल्यानंतर जी मेजवानी असते ती आपण फक्त पाहून घेतो काय? फक्त बघून घेतो काय? नमस्कार जेवलो नाही ना. बघून जमत नाही, निवड ऐकून जमत नाही, ऐकावं लागतं. जेवण मेजवानी बघून जमत नाही, घोडे तोडून पोटात घालावे लागतात, ऐकावं लागतं. बोलाचाच भात बोलाची निवड बोलण्यानं होत बघत नाही, निवड ऐकल्यानं मेळ बसत नाही. पिढ्याच्या पिढ्या खाल्ल्या आम्ही फक्त ऐकतच आलो. मरून गेले बघत्या लप्या फुरसुंडे सारखे 14 चौकडी लंकापती तोही गेला वाहत. ऐकलं नाही का? फक्त ऐकलं. ऐकणारे माणसं फक्त बोटावर मोजे एवढे असतात. बाजार नसतो, ऐकणारे ठराविक माणसं असतात. त्याच्यामध्ये तुम्ही आला. ऐकणारी माणसं फार मोजकी असतात. शिवकाय अन्य वल्क्य दत्त कपिला चला आता पुढे बघू आपण. चोरटे माणसं सुद्धा परमार्थ करतात. कीर्तन सुरू कुठून झाले बघा, यड कुठं होते. चोर माणसं सुद्धा फटने लगी तो बजने लगे, फटने लगी बजने लगे. अंगाला आला आणि देव माझा
सापडून देऊ नको रे बाबा, मी चोरी करायला निघालो. म्हणजे चोरी करणारे माणसं सुद्धा करतात आणि आम्ही स्वतः करतो. हरी हरी मनाती करीत नाही असं नाही, चोर माणसं पण करतात. सापडून देऊ नको रे बाबा. आणि आम्ही तर करतोच करतो. का करतो इथून मला आता सांगता येत नाही. विठाला थोरांना सांगितलं असं करा, तसं आम्ही करतो का? एक शब्द बोलू का? मनमानी. मनमानी जेणेकरून मला सोयीनं पडल असं आम्ही करतो. बेटा थोरांना जसं करायला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही करतो का? नाही. जर कोणी एखादा करत असेल, संतांना सांगितलेल्या प्रमाणे मी मरेन आणि तुमच्या पोटी जन्माला येईल, भाग्यवान तरी. साधू संताईनं, आपल्या वाड वडिलाईनं, ज्ञानोबा तुकोबरायानं, रामकृष्णांनी, ऋषी मुनींनी, जपी तपींनी, साधू संतांनी जसं आपणाला करायला सांगितलं तसं माणसं करतात का? नाही. नक्की मला जेणेकरून सोयीनं पडावं अशा पद्धतीनं माणसं करतात. मनमार्गी गेला तो तेरे सगळेजण माझ्या समोर राजहंस आहात. म्हणजे तुम्ही मनाचे कान ताट करून ऐकतात. आज माझं इथं येणं भाग्याचं ठरलं. विठाला तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो मी. मनाच्या मार्गानं धडकल्यानं काय होतं? मनाच्या मार्गानं केल्यानं काय होतं? तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. हा मोबाईल आहे माझ्या हातामध्ये. 7च्या जागेवर 8 कळत न कळत जर दाबलं गेलं, 7च्या जागेवर 8 कळत न कळत जर बटन दाबलं गेलं, मुद्दाम नाही, कळत न कळत, शब्द कळतात ना, मुद्दाम नाही, सोयरेशी कंटॅक्ट व्हावा, तो मज व्हावा, तो मज आहे ना प्रमाण. सोयरेशी कंटॅक्ट व्हावा, मुद्दाम नाही, कळत न कळत 7च्या जागेवर 8 दाबला गेला, तिकडनं ती बाई बोलते तुमचं चुकलेलं आहे, तपासून बघा. मनाच्या मार्गाने धडकल्याचा हा प्रकार आहे.
ती तिकडनं ती बाई बोलते, तुमचं चुकलेलं आहे तपासून बघा. हे इकडनं म्हणते मी प्रधानमंत्र्यांचा पिया आहे. ती बाई म्हणते काय काडी लावायची काय? तुझ्या पियपणाला काय 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 फेरा पडे आमचे प्रिय मित्र हरिभक्तीपरायण आदरणीय संतोष भाऊ पवार महाराज हे माझ्या दंदाले बाबांचे हे उत्तराधिकारी आहेत आणि त्यांच्या खांद्यावर ही धुरा दिलेली आहे. तुम्ही जरा आधार देत चला, म्हणजे हा गाढा जो आहे धर्माचा हा पुढे रेटायला सोपा जाईल. त्यांच्या सांगण्यावरून मी या ठिकाणी आज आलेलो आहे, नाहीतर तुम्हाला मी अपरिचित. तसं मी एकदा इथं कीर्तनाला आलोय वाटतं, पाठीमागे एक दोनदा. माझा हा तिसरा प्रसंग आहे. चुकलिया वर्म फेरा पडे, कळत न कळत जर आठवर बोट ठेवला गेलाय, तापला गेलाय, ती बाई नको म्हणती. प्रधानमंत्र्यांची आशा किंवा हिंदुस्थान देशाचे मालक पंतप्रधान त्यांचा ती आशा कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. होईल हा तुम्हाला भ्रम आहे विटाला. भ्रमात राहू नका. महाराज असू द्या नाही तर दुनियादारी असू द्या, डोक्यातनं काढून टाका, कॉन्टॅक्ट होईल. मी मासे खात नाही, तुला हत्तीची अंबारी येईन का घ्यायला? नाही म्हणलं मी लाखभर कीर्तन सांगितले असतील, लाखभर कीर्तन. तुझ्या पुष्पविमान येईन का घ्यायला? आता मनाच्या मार्गाने जर गेला तर ज्ञानोपाराय ज्ञानेश्वरीमध्ये असे एक उदाहरण सांगतात, तेली माणसाच्या घाण्यामध्ये दगड घातल्यासारखं होईल. माणसं फक्त ऐकतात, ऐकत नाही. लय महाराजाने कीर्तन छान सांगितलं, तमाशगीर देखील लय छान सांगतात. हे तर 2च तास सांगताय, पण ते तर रात्रभर उठून देत नाही लोकांना. तमाशगीर सुद्धा मग चांगलं सांगतात. का नको? भल्याचं किती आहे, किती लोकांना ऐकलं, किती लोकांना समजतंय, किती लोकांना उमजतंय. मनाच्या मार्गाने जातात. तेली माणसाच्या घाण्यामध्ये दगड घातल्यासारखं होईल. काय त्यांच्या वायरी निसटल्या होत्या काय सांगायला? एक मला परवा भेटला होता भुसावळमध्ये महाराज. म्हणला बरं आहे आमचं भोडं भाडं. त्याला म्हटलं तू बायकोला बहीण म्हणतोस काय? म्हणलं बरं वहिनी, हे कसं कळतं माणसाला? आणि हे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी पाठ होत देखील माणसाला कळू नये काय? वा अरे महाराज बी माणसं कळू नये. दुसरा एक शब्द सांगतोय तो मास्टी, आकाशाला टिपरीनं मारल्यासारखं होईल चौकामध्ये जर आपण उभं राहिलो सकाळी 9 वाजता, एखादा लाकूड घेतला हातामध्ये आणि उड्या हाणून जर असं करायला लागलंय आणि कोणा अज्ञानी इस्मानं विचारलंय पवार दादा की तुम्ही असं उड्या हाणून हे हा जो दांडू आहे, हे जे लाकूड आहे असं मारताय, कशाला मारताय तुम्ही? म्हणलं आकाशाला मारतो. तर आकाशाला तुझा दांडू लागेल काय? म्हणजे मेंट झालाच काय तू? ती उठाठेव जशी फुकट जाईल तशी तुमची ही उठाठेव सुद्धा फुकट जाईल. तिसरा मुद्दा ज्ञानोबारायांचा व्यवस्थित ऐका. जर तुम्हाला भक्ती मार्गातलं संतांना सांगितलेलं जे वर्म आहे, ते वर्म जर तुम्हाला कळत नसेल, स्वतःला आलिंगन देण्यासारखं होईल. पुढचा मुद्दा,
माझं जळगाव आहे या स्पॉटवरून या दिशेला हे उरकल्यानंतर मला परतीचा मार्ग गाठायचा आहे. आता जळगाव आहे या कोपऱ्याला इकडं उत्तरेच्या खालच्या कोपऱ्याला माझं जळगाव आहे. आता मी इथून हे उरकल्यानंतर या मार्गाला निघावं का इकडं धडकावं? म्हणला मी महाराज आहे, आता तुला भ्रम झालाय, आता तुला कळत नाही तर तिथं करावं काय? तुझा ठेपा आहे या दिशेला, इकडं आहे ना जळगाव. आज जर मी इकडं निघालो तर या दिशेला कळते का नाही? माझी भाषा कळती का नाही? जळगाव सापडल का? एवढी बारीक माळ घालणे तर एवढाले मण्यांची गाठ. नामदेव आणला तर मुक्ताबाई सांगते पंढरपुरामध्ये मालकाच्या कमरेला येढा मारून जरी बसला, काय सांगताय, वयाच्या 6व्या वर्षी माझ्या हाताने देव दूध प्यालाय आणि माझ्या हाताने जेवलाय आणि मी काय कमी आहे काय? आणि माझ्या कीर्तनात देव नाचलाय, जरा गबसा. अरे तुम्ही आत्महत्या करणार होते म्हणून त्या सर्वज्ञाला देव पण टिकवायचा आहे, नाहीतर मेले असते तुम्ही. त्याला देव पण टिकवायचं होते आणि तुम्ही अज्ञानपणामुळं, तुमचं बाळपण असल्यामुळं तुम्ही डोकं फोडणार होते, देह त्या करणार होते, मरणार होते. म्हणून त्या परमात्म्याला तोंड नसताना जेवावं लागलं. देवाला तोंड नाहीये, तोंड तुम्ही जोडले रे तुमच्या अज्ञानामुळं. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता का नाही? देवाला हात नसताना तुम्ही हात जोडले, देवाला तोंड नसताना तुम्ही तोंड जोडलंय, देवाला उदर नसताना तुम्ही उदर जोडले, देवाला पाय नसताना पाय जोडले, देवाला जन्म नसताना जन्म सुद्धा जोडलाय, देवाला मरण नसताना देवाचं मरण सुद्धा तुम्ही जोडलंय. देवाला शरीर देवा नाही रूप देवा नाही तेवढ्यामध्ये पांडुरंगाच्या कमरेला जरी येडा मारून बसला, उसाच्या शेजारी उसाच्या शेजारी ये रंगाचे झाड, उसाच्या शेजारी ये रंगाचे झाड, उसाच्या शेजारी ये रंगाचे झाड, उसाच्या शेजारी ये रंगाचे झाड. परिवाराची पारवती, परिवाराची पारवती, परिवाराची पारवती, परिवाराची पारवती, उसाच्या शेजारी ये रंगाचे झाड. हे मुक्ताबाईचे शब्द आहेत, आमची येतलाबादचे ज्ञानोबारायांची लहान बहीण मुक्ताचे शब्द आहेत हे. आणि मराठी भाषा आहे, आणि मराठी असून देखील आम्हाला कळू नये काय? ज्या माणसाला मुक्ताबाईची मराठी कळत नसेल त्यांना माणसं तरी म्हणावीत का? मराठी कळत नाही. अरे नामा, ज्या वेळेला वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचा अपमान झाला, घामाघूम झाले, देवळात गेले, देवाला ही तक्रार सांगितली, मी कच्चा कसा. ती मला अशी म्हटली, देव म्हणतात कशी म्हटली? ऊसाच्या शेजारी येरण असले म्हणजे ते काय ऊस होऊ शकतं काय? मी एवढा अभागी आहे काय? आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. तुम्हाला शेजारच्या गावी एखाद्याकडे जायचंय, त्याचा पत्ता असावा का नसावा आपल्याकडं? शेजारच्या गावी एखाद्या माणसाकडे जायचं आपणाला, त्याचा परफेक्ट पत्ता असावा का नसावा? सकाराम तुकाराम नावाचे 2-5 माणसं आहेत त्या गावामध्ये. गाव लहान नाही, गाव बरंच मोठं आहे. सकाराम तुकाराम नावाचे बरेच माणसं त्या गावात आहेत.
तुम्हाला कोणत्या सकारामाकडे जायचं परफेक्ट पत्ता असावा का नसावा असं नाही म्हणला काळ्या काळ्या रंगाचा गोऱ्या गोऱ्या रंगाचा सडपातळ बांध्याचा पायजमा असतो येडायस का रे भाऊ तू आका मारी ज्याच्या नावे त्याचं नाव एकच गोष्ट तुम्हाला सांगतो मी आणि आता विषयाच्या मूळ मध्याकडे येतो ऐका हका मारी ज्याच्या नावे त्याचे नाव नाही ठावे अंदाज पंचे तावशे अंदाज पंचे यानं घातली म्हणून यानं घातली यानं घातली म्हणून यानं घातली यानं घातली म्हणून यानं घातली हे पाय पडतात म्हणून हे पडतात हे पडतात म्हणून मी पडतो हे निघालेत म्हणून मी निघालो आणि मी निघालो म्हणून माझा लेकरू निघालो माझा नातू निघाला आणि चालले पाजा का विचार करायला कोणी तयार नाही. वेड लागल जगाला रे थोडक्यात फक्त श्रोत्याला इशारा द्यायचा आपणाला हे मनानं सांगतात का याला काही शास्त्राचा पुरावा आहे फक्त लाईट पुरावा द्यायचा त्यांना थोड्या वेळामध्ये आपणाला भरपूर सांगायचं शेवटचा मुद्दा सांगतो विषय करायचो दुधामध्ये तूप आहे माझ्या श्रीपाद महाराजांचं नका ऐकू प्लीज आपणाला विनंती आहे डोक्यातनं काढून टाका आम्हाला इलेक्शन लढवायचं नाही 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 आम्हाला मताची अपेक्षा नाही श्रीपाद महाराजांचं नका ऐकू आमचं नका ऐकू पण जे तुम्हाशी खपतात ज्ञानोबारायांचं ऐकावं लागेल आज आपल्या पवित्र हिंदुस्थान देशामध्ये ज्ञानोबा माऊलींच्या जीवावर एका दिवसाला करोडो रुपयाची उलाढाल केली जाते त्यांचे विचार का करू नये विठाला 800 वर्षापूर्वी 16 वर्षाची वय ज्ञानोबारायांचा घोट तापला असता मित्र हो दोस्त हो नामधारकांनो आल्या असत्या दुधाच्या धारा आल्या नसत्या रक्ताच्या चिरकांड्या एवढ्या बारक्या वयामध्ये ज्ञानोबारायांनी ही क्रांती केलेली आहे आणि ती क्रांती महाराष्ट्रापुरती नसून विश्वभर क्रांती ज्ञानोबारायांची आहे ज्ञानोबारायांचे पवित्र विचार कळायलाच हवेत हरिपाठ अभंग क्रमांक 2 हरिपाठ अभंग क्रमांक 2 हिंदुस्थान देशातल्या प्रत्येकाचा हरिपाठ पाठ आहे का नाही पाठ जरी पाठ नसेल 5 अभंग तरी पाठ वारकरी असू द्या नाही तर नसू द्या प्रत्येक माणसाचा माऊलीचा हरिपाठ त्या हरिपाठातले 5 अभंग पाठ आहेत का नाही नसतील पाठ मरू द्या पण निदान 2 अभंग तरी पाठ असतील ना का 2 अभंगही पाठ नाही मरायचं गड्या आता मरायचं गोपालाच्या भूमीवर जीवन जगून काही उपयोग नाही ज्ञानोबारायांच्या हरिपाठातले 2 अभंग तुझे पाठ नाही माळकरी असू द्या नाही तर नसू द्या 2 नंबरचा अभंग आहे चहुविधी जाण या अभंगाला 2 नंबरची ओढ ज्ञानोबारायांची 800 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे हा इतिहास आहे आमच्या नजरेमध्ये शुभाचा इतिहास येतो आमच्या नजरेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास येतो ज्ञानोबा माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा इतिहास का येऊ नये माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा इतिहास का ध्यानात येत नाही त्यांच्या हातामध्ये तलवार नव्हती म्हणून काय
आणि माझ्या ज्ञानोबरांचे शब्द ही तलवार आहे. शब्दाची गौरव पूजा करू. शब्द शस्त्र आहे ज्ञानोबरांच्या हातामध्ये. ज्ञानोबरांचा इतिहास ध्यानात येत नाही. ज्ञानोबरांचा इतिहास 800 वर्षापूर्वीचा तुमच्या पुढे मांडायचा मला आणि कीर्तनाला सुरुवात करायची. दुधामध्ये तूप आहे, चौवेदी जाण अभंगाचं दुसरी ओढ ही नाक आहे संप्रदायाचं नाक. ज्ञानोबरांच्या हरिपाठातला 2 नंबरचा प्रल्हाद दादा, माझं म्हणणं तुम्हाला कळलं. ज्ञानोबारायांची माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची ही मंथुनी नवनीता तैशे घे अनंत वाया व्यर्थ कथा. श्रोतेजन व नामधारकांनो, ही ज्ञानोबारायांची 800 वर्षापूर्वीची मनामनी आहे का प्रॅक्टिकल आहे? माझी मराठी भाषा कळते ना. 800 वर्षापूर्वीची ज्ञानोबारायांची ही प्रॅक्टिकल आहे का मनामनी आहे? प्रॅक्टिकल आहे. आज आमची प्रॅक्टिकल आहे का? अरे गणगोड्या उघडण्यात आयुष्य चाललं. अळशी मंद मती केवी ज्ञानोबारायांना विलक्षण लढवायचं नव्हतं. नाही, ज्ञानोबारायांचा जर इतिहास तुमच्या पुढे मांडला, आपली वेळ निघून जाईल काका. ज्ञानोबारायांना तुकड्याची मौत करणारे आम्हीच माणसं, जोडीमध्ये शेड टाकणारे आम्हीच माणसं. गंगेवर स्नानाला सुद्धा आम्ही जाऊन देत नाही, एवढे आम्ही पुण्यवान. माऊली ज्ञानोबारायांचा चेहरा जर बघितला तर गंगे स्नानाला जात होतोय आम्ही. आम्हाला विटाळ झालाय त्यांचं तोंड बघितलंय. अशी अभागी आम्ही माणसं. आणि बघा त्या ज्ञानोबा माऊलींच्या जीवावर आज अब्जावधी रुपयाची उलाढाल. त्या विषय सोडून मला थोडक्यात असं सांगायचं, 16 वर्षाचं लेकरू आहे. माझी 80 उलटली तरी ज्ञानोबारायांचं मत आम्हाला कळत नाही. महाराष्ट्राचं भाग्य चांगलं, श्रीमंत सद्गुरू संत श्रीपाद महाराज महाराष्ट्राला लाभले. जादा नसू द्या, थोडं तरी तुमच्या कानापर्यंत हा निरोप पोहोचला.
स्वर सोडू नका, स्वर सोडू नका. हरी धन्य श्रीपाद मुरारी अशी ही मला जाऊन देणार नाही. माझी सासू अशी मला जाऊन देणार नाही. भरलेला घट तिनं रिटा करावा. तुम्ही काल्याची कीर्तनं ऐकलेली आहेत ना, रोमात काल्याची कीर्तनं गेलीत ना. आमच्या संतांची मनामनी नाही गड्या, प्रॅक्टिकल आहे ना, आमच्या नशिबामध्ये नाही ना. अशी माझी सासू मध्ये जाऊन देणार नाही ना. काय तिचा टार्गेट असेल? भरलेला घट तिनं रिटा करावा ना. आत्याबाई, हांड्यातलं पाणी संपलंय ना, घट रिटा झाला ना, जा पाणी भरून आण. पाण्याचं मिस करावं ना, पाण्याचं निमित्त करावं ना. काय तिच्या ध्यानी असेल, काय तिच्या मनी असेल, या गोष्टीचा विचार केला का? बाप बेटा, बाप पतंग बेटा घोडा, आपण ज्यादा नाही तो थोडा थोडा. निवड ऐकायचंच असतं का? तो प्रसंग माझ्या जीवनात कधी येईल असं किती लोकांना वाटतं. त्या राधीच्या जीवनामध्ये हा प्रसंग आला, त्या गोपीच्या जीवनामध्ये हा प्रसंग आला, त्या हरिभक्ताच्या जीवनामध्ये असा पवित्र प्रसंग आला. तो प्रसंग माझ्या जीवनामध्ये यावा असं किती लोकांना वाटतं. येवा वाटतो का? कोणाच्या धन्यानं जर 1000 रुपयाची साडी नेसायला दिली असेल बायकोच्या अंगावर, ही लगेच घरी जाते, नवऱ्याला ठुसक्या लावते. फलाण्याच्या बायकोच्या अंगावर 1000 रुपयाची साडी, मला तुम्ही फक्त 300 रुपयाची घेताय, मला तेवढ्याच पैशाची साडी आणून द्या. कसा येवा करताय तुम्ही? फलाण्याच्या बायकोच्या अंगावर एवढा मोठा दागिना 15-20 ग्रॅमचा, तुम्ही मला 1 ग्रॅम पण घेऊन देत नाही, मला तेवढा दागिना घेऊन द्या. कसा हेवा करताय तुम्ही? शेजाऱ्याने खिल्लारी बैल जोडी आणली, माझ्या दाराशी सुद्धा तशीच खिल्लारी पांढऱ्या शुभ्र रंगाची जोडी असावी. कसा हेवा करताय? शेजारच्या माणसानं बंगला बांधलाय, त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचा बंगला माझा कवा होईल. कसा हेवा करताय? कैयासी दशा येईल माझे
मार्गाने गेलं तर जमेल. यशोदेला हा पुत्र झाला बघा. यशोदेला पुत्र झाला 500 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी. गौडणच्या माध्यमातनं त्या रूपकातनं सांगतात. गौडण सांगती गौडणीला यशोदेला पुत्र होतो. आजही आहे बघा. आजही भावानं देव प्रगट होत नाही. ही तुमची माळ घालत. संप्रदाय जर चुकीचा असेल मी तुमची माळ घालत. आजही देव भावानं प्रगट होते. मृदंग वाजवणारे बंधू हे प्रमाण जर राहिले नसते तर आपला मर्डर केला असता. लय महाराज लोकांना आपला राग आईला म्हणलं कीर्तनात अंगातही येतंय त्यांच्या. असा कुठं पंथ असतं का म्हणला. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असं नाही गड्या. असं नाही. अरे संतांना सांगितलेल्या रीतीनं जर गेला असंच आहे. असते रडती पडती एकमेकांवर. हा अभंग कोणाचा तुम्हाला माहित आहे. मी तुम्हाला आज माहिती करून देतो. हा अभंग नामदेव महाराजांचा आहे. जन्म फुकट घालू नका गड्या. नाही नका करू. पण ऐकून तरी घ्या. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असं नाही. बोलत्यात माणसं, कीर्तनकार महाराज माणसं बोलतात. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असं नाही. नामा म्हणे गाती प्रकाशाची गाणे. नामा म्हणे गाती प्रकाशाची गाणे. गाती प्रकाशाची गाणे. जा तुम्हासनी खटला कुठं न्यायचा तिथं न्या. आमचा काही नफा ना तोटा. हे तर 24 कॅरेटचं सोनं आहे. नामदेव महाराज ज्ञानोपर आहे. महादेव बाबाचा अवतार निवृत्तीनाथ, ब्रह्मदेवाचा अवतार काका आणि आदी मायेचा अवतार मुक्ता. तिघं बाबांना ज्या वेळेला स्तुत्या व्हायच्या नामदेव महाराजांना बघितलं. आज योग आला सांगायचा म्हणून सांगतो मी. नामदेव महाराजांनी हे बघितलं. कोणतरी कान भरलेत ना नामदेवाच्या. आडंदी
आळंदीतले ते जातीच्या बाहेर घातलेले ते आपला देव पाठवला. काहीतरी भानामती करतात. नामदेव महाराज तेवढात आले, देवाचा नमस्कार केला आणि चौक भावंड असे बसले. ज्ञानेश्वर माऊलीला स्थिती व्हायला लागली. वर्ष 2 वर्ष मुलगा मिलिटरीला जाऊ द्या, 2 वर्ष आलाच नाही आणि रात्रीच्या गाडीनं लासूरला उतरला आणि सकाळी 4 वाजता वैरागडला आला. दरवाजाला थाप मारतो, मा मी आलो ना. आईनं कडी उडवली, दरवाजा ओपन केला. पायाच्या नखापासून माथ्याच्या केसापर्यंत नवरा आणि बायकोनं त्या लेकराला बघितलं. त्यावेळेला त्या आई बापाला कसं होतं? कंठी प्रेम दाटे नैन बंधूसाठी टाळ्या वाजवायचा. मनापासून कीर्तन ऐकताय. हे तुकोबरायांचं प्रमाण आहे, माझ्या बांधवाचं नाही आहे. लेकरू घरी आल्याबरोबर आई आणि वडिलांच्या हृदयात राम प्रगट झाला. म्हणजे भावाचा लेकराविषयी असणाऱ्या भावाचा कीर्तन ऐकताना राम प्रगट झाला आई वडिलांच्या हृदयातनं. आजही संत श्रीपाद महाराजांच्या आशीर्वादानं भरल्या मंडपामध्ये राम प्रगट होतो. श्रीपाद बाबा माऊली हो, रामदास बाबा माऊली. दुधामध्ये तूप आहे, बघून मेळ बसत नाही. नाही, दुधामध्ये तूप आहे, बघून मेळ बसत नाही. सत्यनारायण मांडून तर मुळीच नाही. मार्ग चुकला. दुधामध्ये तूप आहे, बघून मेळ बसत नाही. ढवळल्यानं तर नाहीच नाही, दूध नासतो होईल. त्याला काही रीत आहे, काय म्हणताय, त्याला काही पद्धत आहे, त्याला काही मार्ग आहे, त्याला काही नियोजन आहे संतांच्या घरचं. दुधामध्ये तूप आहे. ढवळत बसू नका, बघत बसू नका, सत्यनारायणाच्या नादी लागू नका. वेळ तुमची फुकट जाईल, हाती काही येणार नाही. एखाद्या माऊलीला शरण जा, गुरुचरणी निश्चिम भाव, त्याचे मनोरथ पूर्वी देव. ज्ञानोबा सांगतात, बंधुनी नवनीता तैसे घे अनंता. बघून मेळ बसणार नाही, ढवळल्यानं बसणार नाही, दूध नासतं होईल. एखाद्या माऊलीला शरण जा, गुरुचरणी ठेविता भाव, आप भेटे. ती माऊली तुम्हाला रीत सांगणार नाही. गार असलेलं दूध जरा तापवा, त्या तापवलेल्या दुधाला गार होऊ द्या. दुधामध्ये विरजण घाला, रात्रभर मुरू द्या. सकाळ झाल्यानंतर गार पाण्याचा आणि तापवलेल्या पाण्याची 2 भांडी घ्या. त्याच्यामध्ये रही होता, घुसडण करत राहा. माणसं म्हणतात फक्त अहम वाघा, सोहम वाघा, प्रेम नगरवारी. माणसं फक्त म्हणतात, प्रॅक्टिकल नाही आहे. प्रॅक्टिकल शिकवावी संत श्रीपाद महाराजांनी, अन्यथा कोणी नाही मित्रो.
आता रई घ्या रई, गुरु तेथे ज्ञान, आणि मग बघा जीवनाचं कोडं नाही उलगडलं मग बोला. काय धरून बसताय मित्र हो ग, अंत्याने नागिले तुका म्हणे व्हाय. गुरु तेथे ज्ञान, मग बघा घुम घुम करती घुमघुम करती डेरे घुमाती. नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती. श्रीपाद महाराज की नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती, नगारे वाजती. नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती, नगारे अनाप्सरा नाचती स्वानंदाने. होतय दही क्रिया केल्यानंतर ताट घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर फेकाटून द्या. निघता शुद्ध लोणी. परत अग्नी संस्कार करा. बोध दिला मज सांगा दे. पेरी घ्यायची असेल तर घ्या, नाही तर पेरी देखील फेकाडून द्या. निघतं शुद्ध गावरान येतो. काठेवडी बाई बरणीमध्ये भरते ना, आपल्या गावाला विकायला येते. तूप घ्या तो 300 रुपये किलो न तूप. उतरावा तुमची बरणी बघुऱ्यावर. गुटखा पिडायचा, तंबाखू पिडायचा, तो घाण असलेला हात त्या माऊलीच्या डेऱ्यामध्ये यानं घातला बरणीत आणि पावशेर हातपाव गोळा घेतला. मला डालटा आहे म्हणजे मिक्स आहे का ओरिजिनल आहे मला बघू दे. ती मनातल्या मनात म्हणते तुझ्या बापानं कधी अशी परीक्षा केली काय? तुपाची परीक्षा अशी असती का रे घनचक्कर? माड तोड आणि मासे खाना, माड तोड आणि मासे खाना का करतो दुसऱ्याला जागा देला. ही परीक्षा करण्याची रीत असती काय? शहाण्या माणसाला भेट म्हणजे कळेल. त्या माऊलीच्या बरणीतल्या तुपाला ये बोट अंगठा नाही, ये बोट नाही, ये बोट ये पावलट म्हणतंय. मला परवाच्याला सगळं चालतंय म्हणला. सगळं चालतंय का? सगळं चालतंय.
अरे तेल्याची तांबड्याला जरी गेली ना तरी चालत नाही, चांगले माणसं नाव ठेवतात. त्याला कळत नाही काय? मग आता जगात चालतंय, तुम्हाला चालत असेल. चांगले माणसं त्या माणसाला किंमत देत नाही, फक्त बोलत नाही विठाला. नाही चालत, नाही चालत, नाही चालत. आहे बघा हे बोट, त्या बरणीतल्या तुपाला अगदी अलगद बोटाचा स्पर्श झाला नाही झाला या अवस्थेमध्ये स्पर्श करावा लागतो तुपाला. आहे बघा, आहे ना अशी पद्धत, अशीच पद्धत आहे ना. आहे बघा. आता तुम्हाशी विचारतोय मी, नाकाला लावलंय ते तूप का बोटाला लावलंय ते तूप का नाक आणि हे मनगट याच्यामध्ये जो सांदा आहे तिथं आहे तूप. आता तूप नेमकं कुठं आहे? नाकाला लागलंय तूप, मनगटाला सोडलंय ते तूप का नाक आणि मनगट याच्यामध्ये जी पोकळी आहे जो सांदा आहे तिथं आहे तूप. कुठं आहे तूप? कुठं आहे तूप? त्याला पकडा. कुठं आहे तूप? मनगटाला लावलंय तिथं नाही तूप, नाकाला चिपकलंय तिथं नाही तूप. नाक आणि मनगट याच्यामध्ये जो सांदा आहे तिथं आहे तूप. सत्यज्ञानानंद या मार्गाने या रीतीनं जर तुम्ही गेला नक्की तुपात. या मार्गाने जर गेला नक्की गद 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 तुकोबर आहे. आजच्या पवित्र वातावरणामध्ये या रूपकाच्या पहिल्या ओढीचे गाडी लोकांना विनंती आहे माझी, आमच्यासारखे काही महाराज मंडळी या महाराष्ट्रामध्ये फिरते. महाराज मंडळीला विनंती आहे माझी, हे का सांगत नाही, हे का सांगत नाही. 500 वर्ष झाले या इतिहासाला. इतिहास आहे तुकोबारायांचा, अनुभव आहे तुकोबारायांचा, काला आहे तुकोबारायांचा. ज्ञानोबारायांचा जो काला होता तोच तुकोबारायांचा आहे, काला वेगळा नाही. तोच काला निडोबारायांचा आहे, तोच काला श्रीपाद महाराजांचा आहे, तोच काला दंदाले महाराजांचा आहे. आता माझ्या माग म्हणा, चित्त चैतन्य होता भेटी, दही आणि भात आहे ना, लाही आणि दही.
हाय ना काला चित्त चैतन्याची होता भेटी, चित्त चैतन्याची होता भेटी, लिंग देहाची सुटका काठी, लिंग देहाची सुटका नेत्री अश्रूंचा पुरदाती रोमांच उठे सर्वांगा, टाळी पिटी प्रेमी अंग धरली, आक्रूर आला आक्रूर. आता विठोबा रुक्मिणी भजन करू. आक्रूर आलाय देवाला घ्यायला. देव बसले रथात. मला जास्त लांबवायचं नाही. देव रथात बसले आणि न विचारता मथुरेच्या रस्त्याला निघाले. कोणीतरी नदीवर जाऊन त्या सख्यांना, त्या प्रियशीलला शब्द करतात ना, कोणीतरी टच केलं. म्हणला तुमचा प्राणनाथ भक्ताचा देव प्राण असावा. प्रियकर आणि प्रियशीची जशी नाळ जुडलेली असते, जशी तार जुडलेली असते, त्या प्रियशीच्या भावानं जर त्या पोऱ्याचा मर्डर करून टाकला, त्या पोरीच्या कानावर जर बातमी गेली तुझ्या प्रियकराचा घात केला तुझ्या भावाने, ती मुलगी सुद्धा रात्र काढत नाही. रात्रीतनं लासूरच्या रेल्वे गेटवर जाते ती पुढं आणि रेल्वेमध्ये ना जीव देते. काय नाड असेल. तुम्ही या बातम्या टीव्हीला ऐकल्या नाहीत का? या बातम्या तुम्ही पेपरामध्ये ऐकल्या नाहीत का? तिने रेल्वेमध्ये जीव दिला, तोही मरून गेला. तसंच आहे अगदी इथं सुद्धा. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे कळेल. माणसं फक्त वाचतात, समजून घेत नाही. आता माझ्या मागं म्हणा ती ओवी, जया ऐक्याची उतारा, ओठाचा जोडला तारा, तार तार
जोडला तारा बोधाचा जोडला निवृत्तीच्या पहिलं तिरा झेपावला जो निवृत्तीच्या पहिल्या दिनाचे निवृत्ती म्हणजे ज्ञानदेवांचा भाऊ नाही बर का. डोकं चालवा. तार जर जुळली सद्गुरूच्या आशीर्वादाने निवृत्तीच्या प्रवृत्ती सोडून निवृत्तीच्या पहिल्या तिरा झेपावला जो निवृत्तीच्या पहिल्या दिनाचे सुटला माझा पदर महिन्यामध्ये भारत. सुटला माझा पदर महिन्यामध्ये शब्द बोलूया आता व्यवस्थित ऐका. गवळणी भांबावल्या. गवळणी देवताची भक्ती करीत असताना अशी अवस्था होते. वासराची आठवण येते गाईला जंगलात. तिला पान्हा येतो, दूध गळायला लागतं, ती हंबरते. नाही ती भांबावते देखील. चौघं पाय उचलते. तिच्या अंगामध्ये सैतान येतं. गाईच्या अंगावर रोमांच येतात. कान मागं पुढं करते. गाईच्या डोळ्यात पाणी गडगडा गळायला लागतं. शेतकऱ्याला विचारा म्हणजे कळेल. नावं ठेवू नका मित्रो. चित्त गेले झाले भांबावला गे. 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 कृपा अश्रूंचा प्रवाह चरणावरी. गाय भांबावते. हंबा. गोठ्यात येते गाय. मागचे पाय लांब करते. बछड्याच्या तोंडामध्ये स्तन देते. बछड दूध पित. गाय शेपूट चाटते बछड्याची. बछड्याचं पोट बनतं. गायला बरं वाटतं. कैसे मजे येते. शब्दांचा विचार केला का कधी. गाय जशी बछड्यासाठी भांबावते त्याच पद्धतीने ती कृष्णासाठी गोपिका देखील भांबावतात. मला खटला कुठं न्यायचा तिथं न्या. मी निर्दोष आहे. मैं तो सुन बोल कोई मोहित झाल्या गवडरी. गेलाय आमाशी न विचारता. काय लाज वाटते त्याला. का त्यानं तार जोडली.
का त्यानं नाट जोडली? लाज नाही वाटत? धुणं पिटताना गौडणीने धुणं सोडून दिलं, भांडे घासणाऱ्या गौडणीनं भांडे घासणं सुद्धा सोडून दिलं. मित्र, त्यांचा मेकअप मुटला. कथा सांगतात ना कीर्तनामध्ये. कथा देवा तुझ्या